पुढची महत्वाची बातमी आपण पाहूया। टीएटी पेपरफुटी प्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले। ठाण्याचे पोलीस उपायुक्त पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेमध्ये एसआयटी गठीत करण्यात आली, तर त्यांनी या संदर्भातले आदेश आता दिलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले। फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना फोनवरून आदेश दिलेले आहेत। कठोर कारवाई करा, कोणाची गय करू नका, असं फडणवीसांनी आता या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, या पेपरफुटी प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। निश्चितच, कारण शिक्षण मंत्री दादा भुसे यांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस महासंचालक असलेल्या सदानंद दाते यांना फोन करून आदेश दिलेले आहेत। एकंदरीत भिवंडीमधून टीईटीचा जो उद्या पेपर होणार होता त्याचं लिकेज झाल्याची माहिती समोर आलेली होती। त्यानंतर ही परीक्षा आहे ती परीक्षा परिषदेला पुढे ढकलण्याची नामुष्की उडवलेली होती। त्यामुळे या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करताना जे याच्यामध्ये सामील असतील अशा कुणाचीही गय केली जाऊ नये याचे सक्त आदेश आहेत ते आता टीएटी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। इतकंच नाही तर ठाण्याचे जे जॉईंट सीपी आहेत पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण आता पेपरफुटीचा तपास करण्यासाठी एक एसआयटी देखील गठीत करण्यात आलेली आहे, तसे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता टीईटी प्रकरणी सरकार ॲक्शन मोडवर पाहायला मिळते। याआधी नीटचेही महाराष्ट्रामधून पेपर फुटीचे कनेक्शन दिसून आलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा थेट टीईटीचा पेपर फुटीमुळे कुठेतरी महाराष्ट्र सरकार आता कठोर कारवाई करताना पाहायला मिळू शकते। शुभम, अगदी चेतन, अत्यंत महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।